सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तन्मय 11 वर्सेस पवन पुत्र. क्षेत्ररक्षण करत आहे पवन पुत्र व बॅटिंगच्या सेकंड राऊंड चालू झालेले आहेत. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. सेकंड राऊंड चालू झाले. आपल्याला टाइम कमी आहे. पंचांनी सामने फटाफट चालू करायचे आहेत. स्पीडअप करा. स्ट्राईकला आहे तो अविनाश, नॉन स्ट्राईकला पंकज शिंदे, तसेच गोलंदाजी करत आहे ते आदित्य शिंदे. आदित्य टू अविनाश. पहिल्या चेंडूवरती 1 धावा, तसेच मॅजिक बॉल असल्या कारणाने 2 धावा दिल्या गेलेल्या आहेत. दुसरा बॉल घेऊन पंकज साठी आदित्य टू पंकज. पाहूया, सुंदर असा डटवलेला चेंडू बाउंड्री लाईनवरती सुंदर असा क्षेत्ररक्षण केलेलं आहे संदेश शिंदे यांनी. अविनाश टू तन्मय विरुद्ध पवन पुत्र. पुन्हा 1 धाव. उत्तम अशी गोलंदाजी, उत्तम अशी फलंदाजी चालू आहे. खरंच सुंदर असा चेंडू आदित्य यांच्या मार्फत टाकला गेलेला आहे. पंचांनी या चेंडूवरती किती धावा आहेत? 0. निर्धावाचा टाकलेला आदित्य आणि पंकज यांना चेंडू. पुढील चेंडूचा सामना करतील पंकज. बॉलिंग मार्कर पुन्हा सज्ज आहेत ते आदित्य शिंदे. खरंच सुंदर अशी गोलंदाजी, क्लीन बोल्ड. तन्मय लागलेला पहिला धक्का पंकजांच्या स्वरूपात. स्ट्राईक आलेले आहेत ते आदित्य यांनी उत्तम असे कॅच पकडलेले. स्ट्राईक आलेले ते अनिकेत शिंदे. शून्यावरती बाद होऊन चाललेले आहेत. उत्तम अशी गोलंदाजीचे सादरीकरण आपल्याला पाहायला मिळालं आदित्य कडून. 1 ओव्हर 4 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट बॅट्समन नॉन स्ट्राईकला आहे तो सुयोग. गोलंदाजी मार्कवर वैभव पवार. सुंदर असा टटवलेला अविनाश यांनी 4 धावेकरतेला मारलेला चेंडू आणि या 4 धावा. अविनाश टू वैभव. पुन्हा मारलेला टटवलेला चेंडू 1 धावेकरता. आता स्ट्राईक वर आहेत ते सुयोग पवार, संघाचे उपकर्णधार. खरंच उत्तम अशी गोलंदाजी, तसेच उत्तम असे क्षेत्ररक्षण. 1 धावेकरते हा चेंडू गेलेला आहे. पुन्हा वैभव टू वैभव पवार आणि स्ट्राईक येतो अविनाश शिंदे. खरंच मारलेला रिव्हर्सचा चेंडू 1 धावेकरता. मला वाटतं दुसरी धाव पण पूर्ण केलेली आहे. खरंच चांगल्या प्रकारे 2 धावा. पुन्हा वैभव टू अविनाश. षटक क्रमांक 2 घेऊन आहेत ते वैभव पवार. पुढील चेंडू अविनाश करिता आणि अविनाश यांनी टटवलेला चेंडू. या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव प्राप्त झालेली आहे. पुन्हा स्ट्राईक वरती आहेत ते सुयोग पवार. सुयोग टू वैभव. पाहूया सुयोग काय करतात पुढील चेंडूवरती. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल वैभव पवार यांचा सुयोग पवार करिता. आणि सुयोग यांनी मारलेला उत्तम असा चेंडू आणि क्षेत्ररक्षण दीपेश शिंदे यांच्याकडून खास सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. धाव संख्या 2 ओव्हर धाव संख्या 18. 2 बाद 18. 1 8 18. 1 मिनिट. 1 मिनिट थांब 1 मिनिट. सॉरी क्षमा असावी. 14 धावा झालेल्या आहेत. हा डेड बॉल आहे. रुपेश शिंदे.
रुपेश शिंदे तिसऱ्या ओव्हरचा सामना करीतो. पहिलाच चेंडू असा टाकणार आहे तो सुयोग करिता आणि सुयोगने टटवलेला सुंदर असा चेंडू त्या चेंडूवरती एक धाव मिळाली आहे. जगन्नाथ शिंदे यांनी उत्तम असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. रुपेश शिंदे तो अविनाश शिंदे. पाहूया पुढील चेंडू आणि 4 धावा आणि पंचांनी हा नो बॉल घोषित केलेला आहे. रुपेश टू सुयोग पवार. पाहूया पुढील चेंडू सुयोग करिता आणि सुयोगने टटवलेला चेंडू एक धाव पूर्ण करून दुसरा धाव पूर्ण झालेली आहे. 2 धावा मिळाल्या या चेंडूवरती. खरंच दोन्ही बॅट्समन उत्तम अशी बॅटिंग करत आहेत. फलंदाजीचे योग्य असं सादरीकरण सुयोग पवार तसेच अविनाश शिंदे यांच्याकडून चालू आहे. सुयोग टू रुपेश. खरंच उत्तम असा टटवलेला चेंडू. थोडेस गचाळ असं क्षेत्ररक्षण झाले ते पवनपुत्र या संघाकडून. धाव संख्या 23. 5 चेंडू 5 चेंडू झालेले आहेत. अविनाश यांनी टटवलेला चेंडू या चेंडूवरती पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी पुन्हा निघालेले आहेत ते. परंतु सुंदर अशी क्षेत्ररक्षण झालेले आहे ते निहार शिंदे यांच्याकडून. पाहूया क्लॉक ओव्हर मध्ये आलेले आहेत ते संघाचे उपकर्णधार संदेश शिंदे. पवनपुत्र संघाकडून क्लॉक ओव्हर मध्ये आलेले आहेत ते चौथ्या षटकामध्ये आहेत ते संदेश शिंदे. टोटल धाव संख्या 25. पाहूया प्रथम चेंडू घेऊन सुयोग करिता संदेश शिंदे आणि सुयोगने मारलेला उत्तम चेंडू. या चेंडूवरती उत्तम असं क्षेत्ररक्षण करते ते वैभव पवार. खरंच पाहण्यासारखा नजराणा होता फिल्डिंगचा वैभव पवार यांचा. पाहूया दुसरा चेंडू अविनाश शिंदे करिता संदेश शिंदे आणि टटवलेला हा चेंडू. या चेंडूवरती पाहूया एक धाव. पंचांच्या उजव्या साईडने बॉलिंग करतात ते संदेश शिंदे. पाहूया सुयोग करिता पुढील चेंडू. सुयोगने मारला उत्तम चेंडू असा. मला वाटतं एक धाव. मला वाटतं दुसऱ्या धाव करता अविनाश शिंदे यांनी केलेली चपळाई आणि चपळाईमध्ये 2 धावा मिळाल्या त्या अविनाश सुयोग यांना. खरंच उत्तम अशी सुयोग तुम्हाला जर पाणी हवं असेल तर 2 मिनिटं पाणी पिऊ शकता. खरंच उत्तम अशी सिंगल डबल दी धाव संख्या पुढे घेऊन चाललेले ते सुयोग आणि अविनाश. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका न मारता उत्तम असे एक धाव. उत्तम अशी क्षेत्ररक्षण सादरीकरण वैभव पवार यांच्याकडून. धाव संख्या 30. 30 धावा झालेल्या आहेत. मैदानावरती कुणाला पाणी पाहिजे असेल तर घेऊ शकता. 30 धावा. 2 बॉल पहिल्या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू बाकी. कृपया बॅटिंग वाल्या टीमने सर्व प्लेअर आतमध्ये यायचं पाणी देण्यासाठी. एकच प्लेअर येऊ शकतो आतमध्ये याची नोंद घ्यावी. अविनाश टू संदेश शिंदे. पाहूया आणि असा गेलेला उत्तम असं छोटा पॅकेट बडा धमाका स्वरूप शिंदे कडून एसटी चेक केलेले आहे ते. व्हाईट स्वरूपात चेंडू गेलेला आहे. तर शेवटचा चेंडू संदेश शिंदे यांच्याकडून शुभम करिता आणि शुभमने टटवलेला चेंडू आणि या चेंडूवरती मला वाटतं 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. आणि तिसऱ्या करिता ही केलेली पळापळ आपल्या संघाकरिता या 3 धावा झालेल्या आहेत. टोटल धाव संख्या झालेली आहे ती 35 विन शुभम
शुभमने मारलेला चेंडू 3 धावा आलेले आहेत. बॉल आतमधीत आहेत. प्लीज तुम्ही लपडा करू नका. पंकज शिंदे थोडा संयम आणि शांत दिमागाने खेळा. पुढील मॅच आहे पवार वॉरियर्स विपक्ष भैरी भवानी 11. पवार वॉरियर्स विपक्ष भैरी भवानी 11. दोन्ही कप्तानांना मी विनंती करतो, कर्णधारांना, आपण टॉच की बॉक्स या ठिकाणी यायचं आणि आपलं टॉच उडवून घ्यायचं आहे. या सामन्याकरिता मी टॉस साठी टॉच करीत मी संजय शिंदे यांना सांगतो की आपण टॉच उडवून घ्यायचं आहे. पवार वॉरियर्स विरुद्ध भैरी भवानी 11. सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे. स्ट्राइक वरती आहे तो रुपेश. नॉन स्ट्राइकला तो संदेश शिंदे. एक धाव. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आले ते समीर. मॅजिक बॉल असल्या कारण हे 2 रन पकडले जातील. सेकंड चेंडू गेलेला तो संदेश करिता आणि संदेश यांनी तटवलेला चेंडू थोडासा न समजला. संदेश शिंदे स्ट्राइकला आहेत, ते नॉन स्ट्राइकला आहेत ते रुपेश आणि बॉलर्स नेम समीर. आणि मला वाटतं एसटी चित केलेलं आहे ते संदेश. नो बॉल आहे, नो बॉल. जर का स्टंपच्या पुढे बॉल पकडला तर नो पकडले जाणार आहे. बॅट्समन आउट नाही आहे. बॉल नो आहे, बॅट्समन आउट नाही आहे. 1 रन. तिसरा चेंडू घेऊन समीर पुन्हा संदेश करिता. पाहूया संदेश शिंदेने टटवलेला चेंडू मला वाटतं आणि मला वाटतं बाद झालेले ते संदेश शिंदे. तिसऱ्या चेंडूवरती बाद झालेले आहेत समीर यांच्या. आदित्य शिंदे 1 डाऊन ला आलेले ते तिसऱ्या क्रमांकावरती आदित्य शिंदे. आणि पंचांकडून हा नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे आणि 1 धाव पूर्ण काढलेली ती आदित्य यांनी. स्ट्राइक वरती आहेत ते रुपेश टू समीर. पाहूया ही चाललेली जुगलबंदी आपण पाहत आहे. आणि हा नो बॉल. पुन्हा एकदाच खराब अशी चाललेली बॉलिंग. थोडीशी लाईन बिघडलेली असल्या कारणाने समीरांना काहीच. आणि रुपेश यांनी तटवलेला चेंडू मला वाटतं 1 धाव पूर्ण करतोय रुपेश आणि आदित्य. 4 चेंडू झाले. 4 चेंडू 4 बॉल. 2 गो झालेला आहे. 5वा चेंडू आदित्य करिता. समीर टू आदित्य असा मारलेला रिव्हर्सचा शॉट. 1 धाव भेटली. शेवटचा चेंडूवरचा रुपेश करिता. रुपेश टू उत्तम असा चेंडू मारलेला आहे आणि मला वाटतं 1 धाव भेटलेला आहे. आणि पंचांकडून नो बॉल. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. हॅलो पंचांनी निर्णय कळवायचा आहे. पवार नो प्लस 1. हॅलो पवार वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे आणि पहिली फिल्डिंग घेतलेली आहे. शेवटचा चेंडू समीर. नो आहे, नो. शेवटचा चेंडू असा आदित्यानं न समजलेला आणि पहिल्या ओव्हरची सांगता झालेली आहे. टोटल यानंतर होणारा सामना पवार वॉरियर्स वर्सेस भैरी भवानी. आणि पवार वॉरियर्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. समीर यांच्या पहिल्याच ओव्हर मध्ये धाव संख्या झालेली ती 10. तसेच दुसरं षटक घेऊन आले वैयक्तिक पहिलं आपल्या कोट्यातील आणि सांघिक दुसरं षटक घेऊन पंकज टू रुपेश. तन्मय 11 संघाचे संघ मालक स्वतः
दुसरा चेंडू घेऊन आले ते रुपेश करिता. रुपेशने टटवलेला चेंडू. या चेंडूवरती मला वाटतं एक धाव अशी प्राप्त झालेली आहे. धाव संख्या झाली ते 11. 1-11. तिसरा चेंडू आदित्य करिता पंकज. आदित्यने टटवलेला चेंडू. खरंच साहिलेली केलेली उत्तम अशी क्षेत्ररक्षण. खरंच उत्तम क्षेत्ररक्षण. धाव संख्या झालेली ती 12. कृपया स्पीडअप करायचं आहे पंचांनी. रुपेश टू पंकज. उत्तम असा टाकलेला चेंडू आणि रुपेश हे क्लीन बोल्ड होत आहेत. स्ट्राईकला आहेत ते वैभव पवार. नॉन स्ट्राईकला आहेत ते आदित्य शिंदे आणि त्यांच्या सामना करतील ते पंकजचा वैभव पवार. 4 बॉल. सुंदर असा टटवलेला चेंडू वैभव यांनी 1 धाव करिता. धाव संख्या 13. लास्ट चेंडू. धाव संख्या 13. पाहूया शेवटचा चेंडू. आदित्य डू पंकज. आदित्यने टटवलेला चेंडू 6 धावांकरिता. पंकज दोन ओव्हरच्या नंतर धाव संख्या झालेली 19. 1-19. चला पंकज शिंदे स्पीडअप करायचं आहे. सांघिक तिसरं अविनाश शिंदे आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आले ते अविनाश शिंदे टू वैभव पवार. उत्तम असा टटवलेला चेंडू 1 धावेकरिता. सुंदर अशी 1 धाव काढलेली आहे. स्ट्राईक वरती ते आदित्य शिंदे. आदित्य शिंदे टू अविनाश शिंदे. दुसरा चेंडू आदित्य करिता अविनाश शिंदे यांचा आणि आदित्यने टटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरे धाव फक्त आणि फक्त या चेंडूवरती मिळेल 1 धाव. अविनाश टू वैभव. पुढील चेंडू. पुढील चेंडूवरती भेटेल 1 धाव. कृपया बॅटिंग वाले टीमनी काही बोलायचं ना. अंपर आपण ठेवलेले आहेत. 3-3 अंपर आहेत आपल्याकडे. पुढील चेंडू आदित्य करिता अविनाश यांचा. पाहूया आदित्य. आदित्य टू अविनाश. मारा करतील ते आदित्य आणि हा मला वाटतं पंचांनी जमिनीला समांतर हात केलेले आहेत. थोडीशी कसरत करावी लागते अंपर करिता आणि हा व्हाईट बॉल घोषित केलेला आहे अंपर सत्यम शिंदे यांनी. पुढील चेंडू आणि या चेंडूवरती 4 धावा मला आदित्य यांनी उत्तम असा मारलेला चेंडू. या चेंडूवरती 4 धावा भेटलेल्या आहेत त्या. आठ बॉल 8 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पवन पुत्र यांना 8 बॉल 8 चेंडू मध्ये 8 धावा. आदित्यने सुंदर असं माइंड गेम खेळतायत. मला वाटतं खरंच आहे. 1 रन काउंट करा. दोन बॉलच्या मध्ये जास्त वेळ घेऊ नका. प्रमोद शिंदे नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रमोद शिंदे. पवन पुत्र संघाचे संघमालक. एका साईडला संघमालक आणि एका साईडला कर्णधार असे दोन्ही बॅट्समन आणि इकडे तो उपकर्णधार अविनाश शिंदे बॉलिंग करतोय.
आणि धाव बाद झालेले आहेत ते प्रमोद शिंदे. एक धाव दिलेली आहे आणि मला वाटतं पंचाने हा चेंडू नो घोषित केलेला आहे. हा बॉल काउंट आहे आणि 1 रन घेतली जाईल. आणि मला वाटतं तिसरं षटक सुद्धा संपलेलं आहे. पाहूया तन्मय 11 कडून 29 रन झालेले आहेत. 29 रन धावा झालेले आहेत. 29. 6 बॉल 6 धावाची गरज. तन्मय 11 कडून शेवटचा आणि स्लॉगवरचा घेऊन आलेला आहे तो म्हणजे शुभम शिंदे, दीपेश शिंदे. स्ट्राईकला आलेले ते दीपक शिंदे, दीपेश शिंदे. पाहूया काय करतात ते. 6 बॉल शुभम शिंदे. व्हाईट चेंडू हा टाकलेला आहे शुभम याने. प्रथमच चेंडू हा व्हाईट काहीचा आणि उत्तम असा टाकलेला चेंडू शुभम यांनी. दीपेश क्लीन बॉल झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज पवन पुत्र या संघाला. पाच चेंडू मध्ये 5 धावा आणि स्ट्राईक झालेले ते म्हणजे आपल्या शिंदेवाडीचे आणबान शान जगन्नाथ शिंदे. पाहूया जगन्नाथ शिंदे काय करत आहेत ते. आदित्य नॉन स्ट्राईकला असल्या कारणाने थोडस 2 बॉल झालेले आहेत ते. 4 बॉल 5 धावाची गरज. खरंच उत्तम असा टोटवलेला चेंडू. मला वाटतं 1 धावा करिता आता 3 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. जिथं स्ट्राईक साठी जास्त प्रयत्न करत आदित्य त्याला स्ट्राईक भेटलेला. पाहूया काय करत आहेत ते. 3 चेंडू 4 धावाची गरज. उत्तम अशी केलेली. आता 2 चेंडू 4 धावा. उत्तम अशी गोलंदाजी करतोय शुभम शिंदे. शिंदेवाडीचे टॅलेंट दाखवणार आपल्याला शुभम शिंदे. पाहूया आदित्यकडे टाकले चेंडू आणि आदित्यने मारला चेंडू. मला वाटतं आणि आऊट. मला वाटतं नॉन स्ट्रायकर आदित्य शिंदे आऊट झालेला आहे. आदित्य शिंदे आऊट असेल. पंचाने आम्हाला सांगायचं आहे. ओके क्रॉसिंग नसते ना कारणाने आदित्य शिंदे आऊट आहेत आणि 1 चेंडू मध्ये 3 धावाची गरज असताना आता पाहूया शुभम शिंदे उत्तम अशी गोलंदाजी करताय. 7 चेंडू मध्ये 6 धावा असताना उत्तम असा आपल्याकडून सामना झुकवलेला आहे तो शुभम शिंदे यांनी तन्मय 11 या संघाकडून खेळताना. हॅलो कृपया लक्ष ठेवायचं आहे. दोन्ही संघांनी 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा स्पीडअप करायचा आहे पंचांनी. जो जीता वही सिकंदर. आणि टटवलेला चेंडू आणि 4 धावा. खरंच 4